श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 10. श्री गणेशाय नमः. ऐकोनी सिद्धाचे वचन नामधारक बिन्नी जाण. कुरवपुरीचे महिमान केवी झाले म्हणत असे. मनसी श्रीपाद नाही गेले आणि अवतार झाले. विस्तार करून या सगळे निरोपावे म्हणत असे. सिद्ध सांगे नामधारकासी श्री गुरु महिमा काय पुससी. अनंत रूपे होती परियसी विश्वव्यापक परमात्मा. पुढे कार्यकारणासी अवतार झाला परियसी. राहिला आपण गुप्त वेशी तया कुरव क्षेत्रात. त्रैमूर्तीचा अवतार त्याचा कवना न कळे पार. निदान तीर्थ कुरवरपूर वसे तेथे गुरुमूर्ती. सांगेन दृष्टांत तुझ ऐक वर्तले सहज. काश्यप गोत्री होता द्विज नाम तया वल्लभेश. सुशील द्विज आचारवंत उदिम मार्गे उदर भरित. प्रति संवत्सरी यात्रेसी येत तया श्रीपाद क्षेत्रासी. असता पुढे वर्तमानी उदिमा निघाला तो धनी. नवस केला आपले मनी संतर्पावे ब्राह्मणासी. उदिमा या फळासी यात्रेसी येईन तुम्हापाशी. सहस्त्र संख्या ब्राह्मणासी इच्छा भोजन देईन म्हणे. जे जे ठाई जाय देखा अनंत संतोष पावेनिका. शतगुणे झाला लाभ अधिका परमानंदे प्रवर्तला. लय लावली श्रीपाद चरणी यात्रेसी निघाला तक्षणी. करावया ब्राह्मण संत परणी द्रव्य घेतले समागमे. द्रव्य घेऊन द्विजवर निघता देखती तस्कर. कपट रूप होणी संगती कर तेही तस्कर निघाले. 2-3 दिवसावरी तस्कर आले संगीकारी. एके दिवशी मार्गी रात्री जात होते मार्गस्थ. संधी साधून मार्गेसी तस्करी मारले द्विजासी. शिरछेदुनी परियसी द्रव्य घेतले सकळीक. भक्तजनांचा कैवारी श्रीपाद राव कुरवपुरी. पावला त्वरित वेशधारी जटा मंडित भस्मांगी. त्रिशूळ खडग येरे हाती उभा ठेला तस्करां पुढती. वधिता झाला तस्करां त्वरिती त्रिशूळ करुनी तये वेळी. समस्त तस्करांची मारता तस्कर एक विनविता. कृपाळू जगन्नाथा निरपराधी आपण असे. नेने याते वधतील म्हणून आलो आपण संगी होऊन. तू सर्वोत्तमा जानसी कोण विश्वाची मनची वासना. ऐकोनी तस्कराची विनंती श्रीपाद त्याते बोलविती. हाती देऊन या विभूती प्रोक्षी म्हणती विप्रावरी. मान लावणी तया वेळा मंत्रोनी लावती विभूती गळा. सजीव झाला तत्काळा ऐकवस्ता एक चित्ते. इतके वर्तता परियसी उदय झाला दिनकरासी. श्रीपाद झाले अदृश्यसी राहिला तस्कर विप्राजवळी. विप्र पुसे तस्करासी म्हणे तू का माते धरलीसी. कवने बदली या मनुष्यासी म्हणून पुसे तया वेळी. तस्कर सांगे द्विजासी झाले अभिनव परियसी. आला होता एक तपासी वधली याते त्रिशूळी. माते राखिले तुझ निमित्त धरुणी बैसवले अतिप्रीत. विभूती मंत्रोनी तू ते लावित सजीव केला तुझा देह. उभा होता आता जवळी अदृश्य झाला तत्काळी. नकळे कवन मुनी बाळी तुझा प्राण राखीला. होईल ईश्वर त्रिपुरारी भस्मांगी होती जटाधरी. तू भक्त होशील निर्धारी म्हणून आला ठाकोनिया. ऐकोनी तस्कराचे वचन विश्वासाला तो ब्राह्मण. तस्कराजवळील द्रव्य घेऊन गेला यात्रेसी कुरवपुरा. नाना परी पूजा करी ब्राह्मण भोजन सहस्त्रचारी. अनंत भक्ती प्रीती करी पूजा करी श्रीपाद गुरुपादुकांची. ऐसे अनेक भक्तजन सेवा करती श्रीपाद स्थान. पुरवपूर प्रख्यात जाण अपार महिमा परियेचा. सिद्ध म्हणे नामधारकासी संशय न धरी तू मानसी. श्रीपाद आहे ती कुरवपुरासी अदृश्य रूप होऊन या. पुढे अवतार असे होणे गुप्त असती याच गुणे. अनंत रूप नारायण परिपूर्ण असे सर्वाठाया. श्रीपाद श्री वल्लभ मूर्ती लौकिकी ऐक्य परमार्थी. झाला अवतार पुढे ख्याती श्री नृसिंह सरस्वती. इति श्री गुरुचरित्रामृते प्रमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती प्रख्याने सिद्ध नामधारक संवादे कुरवपुर क्षेत्र महिमा वर्णनम नाम 10 अध्याय. श्री गुरु दत्तात्रय प्रणस्तु. श्री गुरुदेव दत्त.